हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिताज स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम सेट 1. महत्त्वाचं काय आहे आता आपल्याला, की आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे. मग त्यामध्ये ते सगळं मिक्स करून म्हणजे प्रश्न फक्त त्याच गोष्टीशी रिलेटेड असेल तेवढंच विचारतील असं काही नाही आहे. कुठलेही प्रश्न असतील, मग त्यामध्ये आपल्याला ट्रायंगलच्या एरिया ऑफ द ट्रायंगल काढायला सांगितलेला असेल, मग त्याचा फॉर्म्युला लिहावा लागेल आणि मग त्या आधारे त्या आन्सर काढावं लागेल किंवा असं काही मिक्सअप करून क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस होणं आवश्यक आहे. आपल्याला फक्त आणि फक्त प्रॅक्टिस सेटमध्ये काय होते, त्यांनी जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत किंवा त्यांनी जे काही आपल्याला नवीन सांगितलेलं आहे त्याच्या आधारावरती कसे क्वेश्चन्स येतील ते आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2 गोष्टी दिलेल्या आहेत, तिसरी गोष्ट काढायची आहे, मग ह्या 2 गोष्टी दिल्या आहेत, मग तिसरी गोष्ट काढा. अशा प्रकारचे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले होते. आता इथे मिक्सअपमध्ये क्वेश्चन्स आहेत, म्हणजे कुठलाही क्वेश्चन असेल मग आपल्याला हेक्झागॉनचा एरिया कसा काढायचा ते आठवून लिहून आणि मग ते उत्तर काढायचे, असाही काही क्वेश्चन आपल्याकडे असू शकतो. आणि म्हणून आपल्याला याची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामधून आपल्याला फर्स्ट क्वेश्चन असतो जो असतो चूज द करेक्ट ऑप्शन्स. त्यामध्ये 4 ऑप्शन्स दिले असतात, आपल्याला चूज द करेक्ट ऑप्शन्स करायचे असतात. त्याची प्रॅक्टिस फक्त आणि फक्त आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्येच होणार आहे, त्यामुळे ती करणं आवश्यक आहे. तो 1 मार्क अगदी हातचा असतो आपला, आपण तो मिळवूच शकतो कमीत कमी. तर त्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी हे प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे. तर चला आपण सुरुवात करूया. बघा, मी सांगितल्याप्रमाणे फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. In triangle ABC and triangle PQR in a 1-to-1 correspondence, AB upon QR equal to BC upon PR equal to CA upon PQ, then आपल्याला काय सांगायचं आहे की कोणता ट्रायंगल कशाशी सिमिलर आहे. मग आपण एकच ह्याच्यावरूनच ठरवूया. ए बीला क्यू आर सिमिलर आहे, मग आपला ए बीला क्यू आर आली पाहिजे. ए बी आहे, इथे क्यू आर आहे का? नाही आहे. इथे ए बी आहे, इथे क्यू आर आहे का? आहे. इथे एक ऑप्शन मिळाला आपल्याला. इथे आपल्याला ए बी उलटा आहे, ते क्यू आर उलटा आहे का? नाही, ते क्यू आर सरळ आहे. म्हणजे ते बी ए आहे, इथे क्यू आर, म्हणजे हा नाही ऑप्शन. आता इथे ए आणि बी आहे, मग क्यू आणि आर आहे का? नाही. मग हा एक ऑप्शन आपल्याला मिळाला. बी आन्सर आहे. ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल सी ए बी. सेकंड क्वेश्चन आहे, इफ इन triangle DEF and triangle PQR, angle D congruent angle Q, angle R congruent angle E, then which of the following statements is false? आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. अँगल डीला अँगल क्यू, अँगल आरला अँगल ई दाखवलेलं आहे, म्हणजे मग त्याच्या समोरचे जे लाईन्स असतील त्या एकमेकांना सिमिलर असतील. म्हणजे डीला कोणती ई एफ आहे, ई एफला पी आर येणार आहे, बरोबर आहे. ही डी एफला मग पी क्यू येईल, बरोबर आहे. इथे पुढे पाठी असेल तर चालेल, पण इथे तसं चालणार नाही आहे. जर तो शब्द तिकडे असेल, तिकडे अँगल तो लिहिला असेल तर त्याचा सिमिलर अँगल आहे तो इथेच यायला पाहिजे. लाईन्समध्ये चालतं पुढे पाठी शब्द, उलटे सुलटे कसेही चालतात. ओके. डी ई आहे, डी ई कोणाचे आहे? एफ. एफचं आणि पीचं काही सांगितलेलं नाही, तरी पण आपण एकदा बघूया एफ आणि पी बरोबर आला आहे काय. डी ई आहे, पी क्यू आहे, नाही. आपण एफला मग सिमिलर अँगल कोणता येणार आहे? पी येणार आहे. आपण कॉन्ग्रंटच्या हिशोबाने बघितलं तर मग ही स्टेटमेंट फॉल्स आहे. ही बघूया. डी ई बरोबर आहे, एफच्या समोर आहे डी ई आणि त्याच्या समोर येतो आहे क्यू आर, आला आहे बरोबर. मग डी एफ आहे, पी क्यू आहे, बरोबर आहे. ई एफ आहे, त्याला आर पी आहे, बरोबर आहे. डी ई आहे आणि त्याला क्यू आर आहे. सिमिलर दिलेत, फक्त इथे स्टेटमेंट चुकीचं आहे.
मला आपण टिक मार्क केले. म्हणजे स्टेटमेंट फॉल्स कोणतं आहे याच्यामधलं? BDE अपॉन PQ इक्वल टू EF अपॉन RP. थर्ड क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DEF अँगल B इक्वल टू अँगल E, अँगल B अँगल E, अँगल F अँगल C equal to angle C and AB equal to 3DE, then which of the statements regarding the two triangles is true? The triangles are not congruent and not similar. True triangle टू आपलं जे स्टेटमेंट आहे ते शोधायचं आहे. हे फॉल्स आहे. कॉन्ग्रंट आहेत. सिमिलर नसले तरी कसे आहेत? कॉन्ग्रंट आहेत. काय आहे नक्की? सिमिलर आहेत की कॉन्ग्रंट आहेत? सिमिलर आहेत, कॉन्ग्रंट नाही आहेत. कॉन्ग्रंट म्हणजे काय? ॲज इट इज असणार तेव्हा कॉन्ग्रंट बनणार, पण इथे हे सिमिलर आहेत. त्यांचं जे प्रपोर्शन आहे ते सेम येणार आहे. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू नाही आहे, फॉल्स आहे. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. मी आत्ताच तुम्हाला म्हटलं ते सिमिलर आहेत, कॉन्ग्रंट नाही आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आपल्याला टिकमार्क करून ठेवूया. द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट अँड सिमिलर. नाही, कारण ते सिमिलर आहेत, कॉन्ग्रंट नाही आहेत. नन ऑफ द स्टेटमेंट्स अबाव इज ट्रू. म्हणजे मग याच्यामधलं हे स्टेटमेंट ट्रू आहे, म्हणून ह्याला आपण टिक मार्क केलेली आहे. म्हणजे आन्सर आहे 3चं B. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रंट. चौथा क्वेश्चन, triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Area of triangle ABC is 2. Area of triangle DEF equal to 1:2. त्याने आपल्याला प्रपोर्शन दिलेलं आहे. इफ AB इज इक्वल टू 4 दॅन व्हॉट इज द लेंथ ऑफ DE. आठवा. आता आपल्याला प्रश्न सोडवून बघावा लागेल. प्रश्न सोडवून बघितला की आपल्याला त्याचं उत्तर कळतं. आपण म्हणालो एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल DEF. आपण काय म्हणतो? काय त्याने दिलेलं आहे आपल्याला? AB दिलेली आहे. मग ABचा स्क्वेअर अपॉन DEचा स्क्वेअर किती दिले त्यांनी? 1:2 दिलेला आहे. ओके. 4चा स्क्वेअर इज इक्वल टू DEचा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर आला 16 अपॉन DEचा स्क्वेअर, आणि तो कशा प्रपोर्शनमध्ये आहे? 1:2 मध्ये आहे. म्हणजे 16 2 32 इज इक्वल टू DEचा स्क्वेअर. मग आता आपल्याला फक्त DE काढायचं आहे, म्हणून काय होईल? DE काढायचं आहे म्हणजे आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा. 32चा स्क्वेअर रूट कसा काढणार आपण? 16 2 32 म्हणजे 4√2 आहे ऑप्शन. 4√2 आहे डी ऑप्शन. फिफ्थ क्वेश्चन आहे, segment XY parallel to segment BC, then which of the following statement is true? कोणाला? XYला पॅरलल आहे BC. AB अपॉन AC इक्वल टू AX अपॉन AY. करेक्ट आहे, ट्रू आहे, बरोबर आहे सिमिलॅरिटीच्या हिशोबाने. AX XB नाही, हे चुकलेलं आहे. पहिलंच दिलेलं जे प्रपोर्शन आहे ते चुकलेलं आहे. AX YC हे तर पूर्ण चुकलेलं, अपोजिट दिलेलं आहे. सेकंड आहे AB अपॉन YC, नाही, हे पण चुकलेलं आहे. म्हणजे फक्त हे स्टेटमेंट आहे ते करेक्ट आहे. AB अपॉन AC इक्वल टू AX अपॉन AY. आता पाहूया आपण ह्याची उत्तर आपण कशी लिहितो. आपल्याला परीक्षेत पण अशा प्रकारेच लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या टीचरनी सांगितलेलंच असेल तरी पण मी तुम्हाला दाखवते. क्वेश्चन नंबर 1, त्याचा जो ऑप्शन आहे तो लिहायचा आणि त्याच्या पुढे आन्सर लिहायचं. आता इकडे तुम्हाला एक ऑप्शन असं असतं की आता आपल्याला आठवत नाही आहे किंवा उत्तर आपल्याला मिळत नाही आहे. लिहून ठेवा नंबर्स, नंतर
जेव्हा शेवटची 10 मिनटं राहिली आहेत की तुमचा पेपर सोडवून झाला, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही पुढचा पेपर सोडवू शकत नाही आहात, त्यावेळेला ह्या प्रश्नांची उत्तरं लिहा, तपासून करून बघा आणि लिहा.